नमस्कार. मी मागाशीच प्रसारमाध्यमावर बघत असताना एक न्यूज मी त्या ठिकाणी बघितली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की पॅनेलवर काय आगीचा प्रकार त्या ठिकाणी घडला आणि जर तसा प्रकार काय त्या ठिकाणी घडला असेल तर प्रथमतः मी या ठिकाणी त्या घटनेचा निषेध करतो. पण आम्ही माहिती घेतली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. पण विनाकारण काहीतरी जातीय तेढ निर्माण करणे व राजकीय वातावरण ढवळण्यासाठी जर असं कोण या ठिकाणी घटना घडली असा बनाव करत असेल तर निश्चितच ही गोष्ट निषेधार्थ आहे. काल आपण पाहिलं संबंध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्येही शांततेत आनंद उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. पण संभ्रम निर्माण करण्याची त्यांची जी लागलेली त्यांना सवय आहे ती सवय ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून आली. पण मी आणखीनही त्यांना सांगू इच्छितो की अशा घटना करून निश्चितच त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. आत्ताच पिनूनी सांगितल्याप्रमाणे पॅव्हलियनवरती कोणत्या घटना घडली आता याची आम्हाला देखील काही कल्पना नाही. पण आम्हाला असं समजतंय की काल पोलीस स्टेशनला काहीतरी आमच्या मातंग समाजाच्या 5 तरुणांची त्या ठिकाणी नावं देण्यात आलेली आहेत. आमचा मुद्दा इतकाच आहे की तुमचं राजकारण असेल तुम्ही राजकारण करा, पण हे राजकारण करत असताना माझ्या समाजाची मुलं का आपण बदनाम करताय, यामुळे त्या मुलांच्या करिअरवरती परिणाम होतोय, सगळ्या गोष्टीचा परिणाम होतोय. तर तुमचं राजकारण करत असताना तुम्ही कुणाला तरी बदनाम करण्यासाठी माझ्या समाजाचा वापर करू नका. आणि त्याच्यामुळं काय होतंय की आमच्या मुलांवरती, आमच्या परिसरावरती, आमच्या भागावरती त्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळं जर घटना घडली असेल तर त्याचा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही देखील निषेध करतोय. पण विनाकारण जर आमच्या समाजाची मुलं, आमचा परिसर बदनाम होत असेल तर या ठिकाणी आज लहुजी शक्ती सेना, मातंग एकता आंदोलन, दलित महासंघ, वारणी कामगार, आमचे चाळणी कामगारांचे अध्यक्ष, आम्ही सगळी मिळून या घटनेचा जर आमची खोटी नावं त्या ठिकाणी घेण्यात येत असतील, आमच्या समाजाला बदनाम करण्यात असेल तर येणाऱ्या काळात ज्यांनी कोणी हे केलंय त्यांच्या घरासमोर देखील आम्ही निदर्शनं करण्यास, निषेध करण्यास कमी करणार नाही. बहुतेक त्यांना विरोधकाचा विजय बहुतेक पचलेला दिसत नाही मला.